नमस्कार मंडळी. तर मी आज बनवत आहे पोळी म्हणजेच आपली चपाती. चपाती बनवण्यासाठी मस्तपैकी कणिक मळून घेतलेलं आहे आणि कणिक मळून आता मी चपात्या लाटायला सुरुवात करत आहे. चपातीचं पीठ कसं ना नरम असेल तर व्यवस्थित मस्त मऊसूत चपात्या होतात आणि त्या खायला पण मस्त लागतात. 2 चपात्या एक्स्ट्राच जातात, हे बरोबर ना. आणि जर कडक होतात किंवा एकदम चिवट होतात. तर पीठ मळण्यावर टेक्निक आहे त्याची. पीठ कसं व्यवस्थित मऊसूत मळलं ना, मिळून आलेलं असेल, व्यवस्थित तेल लावलं असेल किंवा तूप आपल्याला जे योग्य वाटेल ते लावलं असेल तर त्याच्याने चपात्या मस्त होतात. मस्त पातळ लाटता देखील येतात आणि खाता देखील येतात. तर अशा करून आम्ही तिघंजणच आहेत तर 4-5 चपात्या आमच्यासाठी लागतात. त्यासाठी पीठ पण थोडंसंच लागतात. तर मी त्या करून घेत आहे. ते स्वराज मध्ये मस्ती करत आहे. आई हे कर, आई ते कर, असं तसं, आई खेळायला ये, असं कर. आता आपलं काम थोडे आपल्याला सुटलं आहे, काम तर करायचंच आहे. तर मस्तपैकी 4-5 चपात्या आधी लाटून घेतल्या. मी लाटून याच्यासाठी घेते की बाबा स्वराज मध्येच रडायला लागला आणि त्याने मला बोलवलं तर कमीत कमी लाटून तरी होतील आणि नंतर शेकवता येतील आणि ते अजिबात चिकटत नाही. मध्ये ना पीठ टाकून ठेवायचं 2 चपात्यांच्यामध्ये, तर अजिबात त्या चिकटत देखील नाही. तेवढं काम तरी आपलं कंप्लीट होतं त्याच्यामुळे. कारण घरी तर कोण नाही आमच्या, मी आणि माझे हजबंडच असतो आणि स्वराज. तर त्याला बघावं लागतं. लहानच आहे तो, 2 वर्षाचा आहे. तर त्याला तर मध्ये गरज पडतच असते. 2-2 मिनटाला बघायला, आई काय करते हे ते बघू शकता. तवा तापायला ठेवलेला आहे. ते तापल्यानंतर मग त्याच्यावर चपाती टाकायची आहे. मस्तपैकी दोन्ही साईडने खरपूस भाजायची आहे आणि व्यवस्थित भाजली. भाजण्यावर देखील आहे. म्हणजे जर अर्धवट भाजली तर चपातीला काही चांगली चव लागत नाही. चपाती व्यवस्थित भाजली ना तर खायला पण मस्त लागते. तर आमच्या स्वराला देखील चपाती आवडते. हमखास एकतरी चपाती खातो टचवूड. आणि खूप हुशार आहे तो. 2-2 मिनटांनी बघेल काम किती बाकी आहे आणि बघायला येतो आहे जातो आहे. चपातीचा डबा पण आमचा एकदम छोटासाच आहे, 3-4 चपात्यांच्या हिशोबाने. मस्तपैकी फोल्ड करून चपात्या ठेवते. ती सकाळची भाजी आहे ती काढून ठेवली आहे मी. भाजी वगैरे काय आम्ही टाकत नाही किंवा काहीही उरलं तरी टाकत नाही. कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, कधीही फेकू नये. आणि बघितलं आहे मी, अनुभव माझा, कधी काही चुकून टाकलं किंवा खाल्लं नाही, अर्धवट सोडून दिलं तर मला नेक्स्ट टाईमला उपाशी राहण्याची वेळ येते. ते मी डेअरी मिल्क काढली आहे. म्हटलं स्वराजला चल 2 तुकडे खातोपर्यंत येते मी थोड्या वेळामध्ये. चपात्या मस्तपैकी पटापट वाजून घेतलेल्या आहेत मी. आणि स्वराची तर नाटकं चालूच असतात मध्ये येण्यासाठी, रडत. ठीक आहे, लहान आहे तो, त्याला तर गरज लागणारच असं आहे. चपात्या होत आहेत. गॅस थोडा आधी स्लोच करून ठेवलेला. मध्ये मला आत बाहेर करायलाच लागतं असं आहे. तेलाचा डबा घेतलेला आहे आणि मस्तपैकी चपाती भाजून घेत आहे. अशा टोटल 4च चपात्या लागतात, 4-5 बस, क्वचित एखादी एक्स्ट्रा असं. चपात्या बनवून झाल्या ना की माझं काम झालं. सगळ्यात लास्ट मी चपात्या बनवते. घामाघूम व्हायला होतं आणि तुम्हाला पण होतच असेल खूप. आणि आता गरमीच्या सीझनमध्ये तर सांगू नका. म्हणजे आपल्या हवेशीर खिडकी असू दे किंवा नसू दे, गरम होणार म्हणजे होणार आणि पूर्ण भिजायला होतं. खूप कंटाळा येतो. 2-3 तर आंघोळ करायलाच लागते असं आहे. तर तुम्ही कोणत्या सिटीमधून माझा व्हिडिओ बघताय मला नक्कीच सांगा हां. आमच्याकडे तर इकडे खूप गरमी आहे. मध्ये मी बाहेर जाऊन बघत आहे स्वराज काय करतो, काय खेळतो आहे. हाक मारत असतो एकसारखा, आई ये, आई चल खेळूया, असं तसं असं त्याचं बोलणं चालूच असतं. चला, अशा प्रकारे माझ्या सगळ्या चपात्या पटापट करून झालेल्या आहेत.